ओम श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मंडळी, कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आपण आहे ना गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे। तर चला तर आता आपण आहे ना गणपतींचं दर्शन घ्यायला जाऊया। बघ मी सगळा व्हिडिओ काढतो। आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। सर्वीकडे पूर्ण असं जल्लोष आहे, आनंदी वातावरण आहे, रोषणाई आहे। तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया। तर हा ठाणे पश्चिम येथील किसन नगर नंबर 3चा परिसर आहे। तर सर्वात पहिला आपण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचं दर्शन घेऊया। हा आहे ठाण्याचा महागणपती। गणपती बाप्पांचं दर्शन घ्या सर्वांनी। त्यानंतर आम्ही पुढे चाललेलो आहे। तर विचार केला की आज गणपती बाप्पांच्या आगमनाचा पहिला दिवस आहे, तर आज पहिल्या दिवशी एवढी गर्दी नसेल, त्यामुळे आम्ही विचार केला की आपण आहे ना किसन नगरमधील सर्व गणपती बाप्पांचे दर्शन आजच घेऊ, जेणेकरून तुम्हाला गणपतींचे दर्शनसुद्धा नीट घडवता येईल आणि पूर्णपणे म्हणजे व्हिडिओ पण नीट करता येईल। त्यामुळे आम्ही विचार केला की आजच आपण गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला निघूया। तर हे आहेत किसन नगरचा राजा। खरंच गणपती बाप्पांचे आगमन झाले आज। वातावरण एवढं छान आणि प्रसन्नदायक झालेलं आहे। सगळीकडे उत्साहाचं वातावरण झालेलं आहे, भक्तिमय वातावरण झालेलं आहे। सगळीकडे ना उत्साही आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज पहिलाच दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला व्हिडिओसुद्धा एक छान काढता आले, त्यांचे फोटोसुद्धा घेता आले। दर्शनसुद्धा इतकं सुंदर झालं की सांगू नाही शकत तुम्हाला। प्रत्येक मूर्तींसमोर 5-5 मिनिट आम्ही उभं राहून एकदम छान खूप अशी मूर्ती बघितली। गणपती बाप्पांची मूर्ती बघून खरंच मन खूप प्रसन्न झालं। त्यानंतर आम्ही गेलो ठाण्याचा इच्छापूर्ती गणपती यांचं दर्शन घेण्यासाठी। ठाण्याला टेंबी नाक्या इथे असलेलं आनंद दिघे साहेबांचं आनंद आश्रम, ह्या आनंद आश्रमाची प्रतिकृती या मंडळाने साकारलेली आहे आणि खरंच बघून इतकं सुंदर वाटलं ना, खरंच इथून निघायची इच्छाच होत नव्हती अजिबात। आनंद दिघे साहेब यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी टेंबी नाका परिसरात आनंद आश्रमाची स्थापना केली। या आश्रमात लोक रोज सकाळी जमायचे। परिसरातील लोक आपल्या समस्या दिघे साहेबांना सांगायचे आणि ते लगेच सोडवायचे। आनंद दिघे साहेब यांचा समाजकारणातही मोठा सहभाग होता। मित्रांनो, साहेबांचं ब्रीदवाक्य बघा, शाखा हेच माझे घर, रात्रंदिन साथ देणारे शिवसैनिक हेच माझे बंधू, समस्या घेऊन येणारे नागरिक हेच माझे आप्तेष्ट आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक हेच माझे ऐश्वर, हे त्यांचे ब्रीदवाक्य होते। तर साहेबांच्या टेंबीपाडा नाक्यावरचं घर म्हणजेच आनंद आश्रम। आपल्या राहत्या घरीच ते जनतेच्या तक्रारींचा आढावा घेत असत। दररोज सकाळी जनता दरबार भरायचा। आपल्या तक्रारी सांगण्यासाठी ठाण्यातील जनता दुरून दुरून येत असे।
साहेबांचा दरारा इतका होता की जनतेला नाहक त्रास देण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. सदैव लोकांच्या हाकेला ते धावत असत. पोलीस आणि प्रशासन सगळ्यांमध्ये त्यांचा धाक होता. त्यामुळे न्यायासाठी हिंसेचाही वापर करायला ते मागेपुढे पाहत नसत. त्यांना धर्मकार्यात अत्यंत रुची होती. टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सव असो किंवा ठाण्यातील कृष्ण जन्माष्टमीतील दहीहंडी, या सगळ्याची सुरुवात आनंद दिघेंनीच केली. ठाण्यातील टेंबी नाक्यावर स्थापन केलेली आंबेस संस्था अजूनही नवरात्र उत्सव आयोजित करते. त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना बाळासाहेबांनी धर्मवीर ही उपाधी दिली. स्वर्गीय दिघे साहेबांच्या आयुष्यावरील आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे नावाचा एक मराठी चित्रपट, त्यांची निर्मिती मंगेश देसाई आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली होती. तो चित्रपट दिनांक 13 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली आहे. या चित्रपटाला मुंबई व ठाण्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील एकनाथ शिंदे साहेबांचे कामही प्रशंसनीय होते. आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे. त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीत 26 ऑगस्ट 2001 रोजी संपली. निधनाच्या 20 वर्षांनंतरही ठाण्यातले शिवसैनिक आनंद दिघेंचं नाव आदराने घेतात. त्यांचं नाव माहीत नसणारा एकही माणूस ठाण्यात आढळणं शक्य नाही. दिघे साहेब त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. धन्यवाद. उत्कृष्ट. सुपर्ब आहे, सुपर्ब, एकदम मस्त आहे. फिर उसको आया तो इसको काम मिला. देखता उससे बात करता हूँ. मैं फोन करूँ कल. ये गने आया. तर मित्रांनो, आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला तर मग. खूप छान आणि सुंदर असं डेकोरेशन या मंडळाने साकारलेलं आहे. बाप्पांजवळ हात जोडून राहा, हात जोडून राहा. खरंच गणपती बाप्पांची ही मूर्ती इतकी सुंदर आणि मनमोहक आहे की खरंच मूर्तीकडे बघतच राहावंसं वाटत होतं.
त्यानंतर आम्ही गेलो ठाण्याचा महाराजा या गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी. स्टॉल बघ.